कोल्हापूर जिल्ह्यातील बुदलगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथे पार पडलेल्या संत बाळूमामांच्या भंडारा उत्सवात यंदाही लाखो भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या भक्तांनी मोठ्या श्रद्धेने या यात्रेला हजेरी लावली. मात्र या उत्सवातील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे दरवर्षीप्रमाणे करण्यात आलेली भाकणूक. यंदाची भाकणूक अनेक धक्कादायक संकेत देणारी ठरल्याची चर्चा सध्या भाविकांमध्ये रंगू लागली आहे. नमस्कार, मी उमेश शेटणारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. संत बाळूमामांच्या भंडारा उत्सवानिमित्त आदमापूर येथे पहाटे 4 वाजता भाकणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आणि सकाळी 6 वाजेपर्यंत चालला. कृष्णा डोणे महाराजांनी भाकणूक केली. मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्यामुळे राज्यभरातून आलेल्या भाविकांचे याकडे विशेष लक्ष लागले होते. भाकणुकीत जगातील आणि देशातील अनेक घडामोडींविषयी इशारे देण्यात आले. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. इस्लामिक राष्ट्रांमध्ये संघर्ष वाढेल आणि त्यातून मोठे युद्ध भडकू शकते असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. चीन भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल. तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. भारतीय सैनिक सीमेवर शौर्याने लढतील असे सांगण्यात आले. देशांतर्गत राजकारणात मोठे उलथापालथ होईल. काही राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यांमध्ये अडकतील आणि तुरुंगात जातील असेही भाकणूक करण्यात आली. देशात महागाई प्रचंड वाढेल आणि सामान्य नागरिकांचे जगणे कठीण होईल असेही सांगण्यात आले. नैसर्गिक आपत्तीबाबतही मोठे इशारे देण्यात आले. पावसाचे ताळतंत्र बिघडेल, सुनामीसारखे वादळे येतील, भूकंप होतील आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. कर्नाटक राज्यातील एखाद्या मोठ्या जलाशयाला भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. समाजातही अनेक बदल घडतील. नातेसंबंधांमध्ये तणाव वाढेल. तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागेल असे भाकीत करण्यात आले. वैज्ञानाची झपाट्याने होणारी प्रगती काही वेळा माणसासाठी घातक ठरू शकते आणि माणसाचे आयुष्य कमी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या भाकणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातही एक महत्त्वाचा उल्लेख करण्यात आला. धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य पुन्हा समाजाला मार्गदर्शन करतील असा संदेश देण्यात आला. संकट काळात शिवाजी महाराजांची प्रेरणा देशाला एकत्र आणेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. जगभरातील आर्थिक बाजारपेठांमध्ये चढ उतार होतील. महागाईचा भस्मासूर वाढेल आणि सामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसेल अशीही चर्चा या भाकणुकीत मांडण्यात आली. त्याचबरोबर हिंदू धर्माला चांगले दिवस येतील आणि जगातील अनेक देश हिंदू संस्कृतीकडे वळतील असा आशावादही संदेश देण्यात आला आहे. दरवर्षी संत बाळूमामांच्या यात्रेत होणाऱ्या भाकणुकीबाबत भाविकांमध्ये मोठी उत्सुकता असते. कारण यापूर्वी झालेल्या काही भाकणुका प्रत्यक्ष घडल्याची चर्चा अनेकदा केली जाते. त्यामुळे यंदाची भाकणूक ही भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संत बाळूमामांच्या भंडारा उत्सवात लाखो भाविकांनी दर्शन घेत भक्तिभावाने सहभाग नोंदवला आणि आदमापूरमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले.